नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचा थोडक्यात परिचय द्या. माझं नाव गजानन शांताराम घुगे, राहणार जळगाव बुद्रुक, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. जळगाव बुद्रुक हो. आणि तालुका नांदगाव. बरं, आता आपण हा तुमचा वांग्याचा प्लॉट बघतोय, बरोबर आहे. आता साधारणतः किती दिवसाचं झालेलं आहे? साधारण आता 3.5 महिन्यात झालाय. 3.5 महिन्याचं झालेलं आहे, बरोबर. तर एकंदरीत सर 3.5 महिने झालेलं आहे आणि हे क्षेत्र जर पाहिलं, आजूबाजूला पूर्ण वांगे दिसत आहे, तर किती लागवड केलेली ही? हे साधारण 15 गुंठे 18 गुंठ्याच्या आसपास येईल. 15-18 गुंठे ही तुमच्या हातात जे वांगे दिसत आहे. आणि आपण खाली पण आजच वांग्याचं खुडा झालेलं आहे, बरोबर. हो. तर ही व्हरायटी कोणची हो? ही त्रिवेणीची व्हरायटी. त्रिवेणी, बर. तुम्ही एवढे आनंदी दिसताय, तर ह्या आधी पण एवढे आनंदी होते का आता आनंदी झाले? नाही, आता आनंदी झालो. आता याच्याकरता समाधान वाटतं का लोकायला चांगलं घालायचंय, आपल्याला चांगलं घालायचंय. आणि इकडून मागा बी म्हणजे 2-4 वर्षापासून मी रासायनिक प्लॉट करतच होतो, वांगी लावितच होतो. बर. पण ह्या टायमाला आपण 100% डायरेक्ट ह्या टायमाला म्हणजे काहीच नाही, काहीच वापरलं केमिकल काहीच नाही. डायरेक्ट 1% केमिकल, 1% सुद्धा सापडणार. डायरेक्ट लॅब मध्ये चेक केलं तरी, लॅब मध्ये सुद्धा चेक केलं तरी नाही सापडणार. आपण छातीला हात लावून सांगू शकतो, एवढी गॅरंटी. हो, एवढी गॅरंटी. बरं, आता तुम्ही या आधी पण वांगे लावायचे? हो, या आधी पण वांगे लावायचे. आणि ही जी काही गॅरंटी किंवा ही जे काही आत्मविश्वास आला, कसं काय आला बाबा एकंदरीत? नाही, या टायमाला वैदिक वापरल्यामुळे मला बराच फायदा झाला. फायदा म्हणायचं तर आज मार्केटमध्ये आपले 50 रुपये 100 रुपयाने तरी वांगे महाग जाते. आणि महत्वाचा विषय, आपण जेव्हा ग्राहकाला सांगतो का हे सुकतच नाही, बरं, दिवसभर जरी उन्हात ठेवलं तर याची शायनिंग जात नाही. याची शायनिंग जात नाही. मी प्रत्येक गिरायकाला सांगत राहतो का बाबा तुम्ही नुसतं विकू नका, तर तुम्ही स्वतः बी खाऊन पहा. बरोबर. चव पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. जिकडे गावरान, आमच्या साईडला गावरान वांगे मोठ्या प्रमाणात चालते, बरोबर. पण आपण गावरानला बी तोड देऊ शकतोय, अशी क्वालिटी. बरोबर. आपण प्रत्येक वेळेस सांगतो त्यांना का बाबा 100% गावरानपेक्षा बी चवीला चांगलं आहे. आणि स्वतः आमच्या घरामध्ये समजा पहिले जे वांगे खायचो आम्ही, त्या साधारण वचकं यायचं, खाजरं यायचं. ह्या वांग्यामुळे आम्हाला काहीच नाही होत, शरीराला इतकं म्हणजे हानिकारकच नाही. डायरेक्ट वांग जर खाल्लं तर 100% वचकं यायचं, बरं, किंवा जखमला हे व्हायचं. पण ह्या टायमाला आम्हाला काहीच नाही. आम्ही स्वतः बी वांगे खातो आणि दुसऱ्याला बी वांगे खायला देतो, दुसऱ्यांना वांगे खायला देतो. आता जे वांग आहे, आज माझ्या मते आता आज आहे 6 मार्च, बरोबर. ही लागवड केलेलीची तारीख काय आठवतं? ही लागवड तारीख माझ्या डिसेंबर मध्ये लागवड केलेली. डिसेंबर मध्ये लागवड केलेली आणि 3.5 महिने झालेले, बरोबर. तर एकंदरीत आता वाजलेले 6 मार्च आणि वाजलेले आता 1:30, बरोबर. 1:30 वाजलेले. आज आपण बघितलं तर हा तुम्ही थोडस खानदेशच्या जवळ येतात, चाळीसगाव, जळगाव, बरोबर. तुमच्याकडे टेम्परेचर जास्त, बरोबर. तरी पण जे वांग्यावर तेज आहे, आज समजा बघितलं तर वांग्यावरचा सूर्य सुद्धा त्या म्हणजे वरचा सूर्य सुद्धा वांग्यावर चमकायला लागला, बरोबर आहे. आज क्वालिटी म्हणा, आज समजा बघितलं हा सूर्य पण चमकतोय पूर्ण, बरोबर आहे. तर एकंदरीत सर आज तुम्ही पूर्ण मार्केटमध्येच हे वांगे विकताय? हो, बरोबर आहे. म्हणजे हात विक्री चालू आहे का? नाही, डायरेक्ट होलसेल मार्केटमध्ये विकतोय सर. होलसेल मार्केटमध्ये विकताय. काय एकंदरीत काय अनुभव आहे व्यापाऱ्याचा किंवा रेट बद्दल काय वाटतं? आता आपले वांगे घेतले त्यांना तर आपण इकायला तर समजा आहेच, पण असे आपले व्यापारी ते सांगू शकतात, त्यांनी स्वतः बी खाल्ले, बरं. तर आपल्याला ते मार्केटमध्ये तिकडे बी सांगू शकता का बाबा त्या माणसाचे वांगे कसे लागतात खायला, काय लागतात. आपण प्रत्येक कस्टमरला सांगतो, तुम्ही विकत्या ना, तुम्ही विकून इकाच, पण तुम्ही स्वतः खा, त्याचा अनुभव करा, बरोबर. हे डायरेक्ट बिना केमिकल आहे, बिना केमिकल आहे, म्हणजे विदाऊट केमिकलचं वांग आहे. बघितलं तुम्ही याच्या आधी पण वांगे पिकवत होते, बरोबर आहे. त्या वांग्यामध्ये, रासायनिकच्या वांग्यामध्ये, ह्या वांग्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतं? याच्यात प्रामुख्याने जी समस्या येते आम्हाला ती पांढरी माशीची येते, बरं. प्रत्येक प्लॉटवर पांढरी माशी ही त्रास देते. पांढरी माशी हे देठ असते, हे खराब करते. तर मला या टायमाला असा अनुभव आला का आता आपला प्लॉट जवळजवळ 3-3.5 महिन्याच्या वर झालाय, तर आजपर्यंत आपल्याला पांढरी माशी कुठंच चमकणार नाही, कुठंच उडताना दिसणार नाही. हा पहिला अनुभव आला, बरं. याच्यातच आपल्याला समजा कळलं का आपला प्लॉट चांगल्या पद्धतीने चालू शकतो, बरोबर.
कारण प्रत्येक टायमाला आम्ही इकडून मागे गेला तर आम्हाला पांढरी माशी अशी यायची आमच्या प्लॉटवर का जर तोडताना डोळ्यात जायची ती पांढरी माशी. तर त्याच्याने डेट खराब व्हायचं, लवकरच प्लॉटला येऊन जायचं, महिना 15 दिवस झाले का लगेच प्लॉट ढसळून जायचा. तसं याचं ढसळणार नाही अशी 100% शाश्वती आली आता. आणि पाहू किती दिवस चालतो, अजून किती दिवस चालतो. आणि हातात जे वांग आहे बरोबर, आज समजा जर त्याची क्वालिटी पाहिली, मार्केटमध्ये पण वांगी येत असतील, हो भरपूर, त्यांची तुलना केली तर आपल्या म्हणजे जी क्वालिटी वांगीची त्याच्यामध्ये काय बदल वाटतं? नाही, आपलं सुकतच नाही. महत्वाचा विषय का टेम्परेचरनं आता जे आपल्या कंपल्सरी ग्रह होतं गावरान ऐकायचा बरोबर, त्याने सांगितलं का बाबा मी तुझं वांग घेतल्यापासून ते वांग सुकत नाही. त्याला कारण काय? त्याला म्हणलो एसीटी वैदिक वर करेल वांग आहे आणि हे बिना केमिकल आहे. महत्वाचा विषय त्याच्यामुळे हे सुकणारच नाही. तर आपल्याला फोन करून लोक आवर्जून मागे द्या का बाबा तुमचं वांग द्या आम्हाला. तर शनिवार रविवारी मार्केट बंद असतं आमच्याकडे, तर रविवारी जातो, रविवारी सुद्धा फोन करते आम्हाला तुमचं वांग आम्हाला पाठवून द्या. बरोबर, आमचे कस्टमर आहेत बरोबर. आणि आपण समोरच्या ग्राहकाला बी सांगतो का तुम्ही एकदा तरी खाऊन पहा, एकदा चव खाल्ल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तुम्ही घरी उचलून घेऊन पळून जाते लोक. काय 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 त्यांचे वांगे जर मार्केटमध्ये गेले ना, फक्त निलाव आहे, फक्त एकच कॅरेट शिल्लक राहतं, बाकी सगळे कॅरेट उचलून घेऊन जातो. अरे वा, म्हणजे जे काही आपण क्वालिटी पिकवतोय तिला 100% मागणी वाढलेली. एकंदरीत आता बाजारभाव काय चाललेला आहे ना, आता आपल्याला बाजारभाव समजा या टायमाला तर थोडे ढसळलेले, 200 रुपये ते 250 रुपयापर्यंत जातं बरोबर. पण आपलं सरासरी 370-300 रुपयापर्यंत वांग जातं. म्हणजे 150 रुपये आपल्याला बाजारभाव चढीने भेटतंय फक्त क्वालिटीमुळे. बरं, कमीत कमी 100 रुपये तर निश्चित आपल्याला जास्त भेटतंय. 100 रुपये जास्त भेटतंय इतरांपेक्षा. तर एकंदरीत आता तुमचे जे मित्र आहे सवंगडी, जे बागुल साहेब आणि आनंद भाऊ, ते तुम्हाला म्हणजे रासायनिक मित्र म्हणून त्यांनी पदवी दिली होती. तुम्ही रासायनिकचे खूप चाहते होते आणि तुम्ही याच्याकडे वळणं म्हणजे अपेक्षित नाहीये, नाही का? नाही. तिकडचे लोक कसे, म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का बाबा इकडे आल्यानंतर आम्हाला सलग 2 ते 3 वर्ष प्रवृत्त केलं का बा तुम्ही एकदा तरी एक प्लॉटला करून पहा, एकदा तरी एखाद्याला टाकून पहा. बरं, मी सांगायचो माझा विश्वास नाही त्याच्यावर, मला करायचं नाही. बरं, का असं का वाटलं बा? काय बाबा त्याच्यात काही आपण पहिल्यांदा कधी काही केलंच नव्हतं. आपण इडून मागं पूर्ण रासायनिकच केलं होतं. रासायनिकवर आपल्याला भेटायचे थोडेफार पैसे, पण समाधान भेटत नव्हतं. ह्या टायमाला आपल्याला समाधान भेटलं. आणि असं वाटतं प्लॉट मध्ये येऊन बसावं निवांत. प्लॉट मध्ये मधमाशा मोठ्या प्रमाणात यायला लागल्या. पहिल्या वांग्यावर मधमाशी येतच नव्हती. आज बी आपल्या शेजारी समजा 1-2 प्लॉट आहे, तिथं मधमाशी येतच नाही बरोबर. तर आपल्या इथे मधमाशा त्या, आणि एक माणसाला समाधान असं वाटतं का दुसऱ्याला आपण चांगलं घालू राहिलो बरोबर. त्याच्या मागे काय उद्देश असेल, म्हणजे आपण जे आमचं ब्रीदवाक्य माती बलवान पीक पैलवान, शेती धनवान आणि ग्राहक आरोग्यवान, तर तसे तुम्ही आरोग्यवान बनवायला लागले. राम सर जे सांगताय की आज आपण मातीवर प्रेम केलं पाहिजे बरोबर आहे. आणि आज समजा आज तुम्ही समाधान हा शब्द जो बोलले तो खूप काही सांगून जातो. ही जमीनची हिबर्डी ही भविष्यात कधीच अशी उकरत नव्हती. म्हणजे हाताने उकरत नव्हती? हाताने कधीच नाही. असं बोट जर घातलं डायरेक्ट म्हणजे रक्त निघायची डायरेक्ट. बापरे. आणि एवढी चिकट, इतकीच चिकटन लेर यायची याच्यावर, कडक व्हायची. आमच्याकडे कडक जमीन ही मुरमट जमीन असल्यामुळं. पण ही जमीन इतकी भुसभुशीत आहे. एक दिवस आमचे एक मित्र होते, रासायनिक दुकान होतं, त्यांना आणलं मी सहज. त्यांना म्हणलं चला बा आपला प्लॉट पाहिला, तुम्हाला वांगे बी खायला देतो. ह्या टायमाला आपण वैदिकवर वांगे करेल तर पहा तुम्ही खाऊन. मी त्यांना सहज आणलं. तर त्यांनी जेव्हा पाहिलं त्याने अशी माती उकरली. ते म्हणे अहो मातीमध्ये लय जमीन आसमानचा फरक पडलाय बरोबर. म्हणजे माती एकदम नरम आहे, नरम झाली. म्हणजे दिलंय वांग खायला, ते म्हणे अहो याची टेस्टच लय आलं की म्हणे. बरं, ते लागले मग आमची प्रशंसा करायला. त्यांना म्हणलं काही नाही, आम्ही पहिल्यांदाच उतरलोय म्हणलं या क्षेत्रामध्ये, आणि आम्हाला याच्यावर आता भविष्यात अशी इच्छा आहे का आपल्याला वांगच नाही तर भेंडी, गिलक बरोबर, कांदा हे सगळं ग्राहकाला द्यायचं. आरोग्य चांगलं राहावा, त्यांचं बी आपल्याला 2 पैसे भेटणार आहे बरोबर. आणि भविष्यात लय मोठी संकल्पना आहे आमची. आता जेवढी सक्सेस होईल तेवढी करू 100%. फॅट आपण याने मिल्क चार्जर दिलं होतं मला, बळजबरी दिलं ते.
हे म्हणायचे ते दूध असं लागतं तसं लागतं. पहिल्यांदा काय आपण काय वापरलं नाही, पण मग नेलं बरोबर तर आपल्या म्हशीची फॅट जवळजवळ 8 लागायची. तेव्हा जे तो म्हशीला जास्त फॅट आहे भाऊ म्हणे. म्हशीला फॅट जास्त, म्हशीला जास्त फॅट आहे, आमच्या मसाल्याला एवढी फॅट नाही राहत. त्यांना बोलव मी मिल्क चार्जर चारलंय, त्यांना काही विश्वास आहे ना मिल्क चार्जर म्हणजे काय. बरोबर. त्यांना सांगितलं बा असं असं प्रोडक्ट आहे, आम्ही वापरलंय ते. बरोबर. आणि एकदा आम्हाला पनीर बनवायचं होतं, आम्ही सांगितलं का आपलं दूध आपणच खायचं भाऊ, पनीर बनवून पाहू. बरोबर. गरम दुधात 2 लिंब पिळले तरी ते दूध फुटायला तयार नाही. बापरे. हा शेवट वैतगून गेलो, ते दूध रात्रभर ठेवलं तरी ते दुधाचं दही झालं नाही. नंतर दुसऱ्या दिवशी पाहिलं चाल ते दूध सकाळी बी तसंच लिंबू पिळून रात्रभर दूध तर तापवलंच, पण सकाळी बी यायला फोन केला, यायला म्हणलो का हो तुम्ही तर मला पनीर बनवायची अशी अशी आयडिया दिली, पण ते पनीर काय बनना माझ्याकडून. बर. मग हे म्हणे नाही फुटानच म्हणे, ते पर्याय नाही आता याला काय काय. 2 दिवस दूध तसंच पडलं तरी त्या दुधाच्या अशा ठिसऱ्या झाल्या नाही. तसं तसं पोरांनी सकाळी टेस्ट केलं म्हणे पप्पा पनीर बनाना. आता काय करावं त्याचं पनीर बनाना आपल्याकडे. दुधाला क्वालिटी बी होती. क्वालिटी पण. आपण असं म्हणू शकतो का त्या रासायनिकला विधवा करून तुम्ही नवीन संसार मांडताय एसीटी वैदिक सोबत, तर तुम्हाला असं विचित्र नाही वाटत का 21व्या युगामध्ये आपण लोक रासायनिकच्या म्हणजे सगळे मॉलिक्युलचा अभ्यास करून शेती करताय आणि तुम्ही उलट जाताय असं वाटत नाही? नाही, मी आता रासायनिक दुकानात गेलो होतो, तर ते म्हणे का हो म्हणे एक आपला ज्याने वैदिक वापरलाय त्याच्यावर गड्डा केलाय त्याने. बरोबर. त्याने मला त्या दिवशी गड्डा खायला दिला, एक गड्डा खायला दिला, त्याची चव इतकी भयानक होती. कोबीचा गड्डा का तो म्हणजे त्याला एकदम भयानक कच्चाच खाऊन जाऊ असं वाटायचं. बर. तर मग मी त्याला सांगितलं बाबा ह्या टायमाला आजच मार्केटला गेलो मी, आज डायरेक्ट 4 कॅरेट उचलून आणलं मी त्या माणसाकडून. बरोबर. त्यांना म्हणलो 1 कॅरेट मला द्या, काय भाव होईल ते मी देतो म्हणलं तुम्हाला. तर ते गड्ड्याचं कॅरेट उचलून आणलं, तर तो रासायनिक दुकानदार विचारायला का हो म्हणे तुम्ही मार्केटहून गड्डे परत चालवले. म्हणलं नाही बिना केमिकल आहे, घरी खायला चालवले. तर ते म्हणे बुवा खरंच बिना केमिकल आहे का. त्यांना मग मी वांग्याचे फोटो दावले, त्यांना सांगितलं बिना केमिकल वांगे अमुक अमुक कडे मी आता कॅरेट खाली करून आलो, तुम्ही टेस्ट घेऊन पहा. त्याला सुद्धा समाधानकारक वाटलं. तो त्याच्यात दुसऱ्या सहकार्याला सांगायला लागला बरोबर का बुवा बिना केमिकलचा गड्डा आहे. आणि मी तो गड्डा जो उचलून आणला तो त्या शेतकऱ्याने मला बळजबरी दिला. तो इतका कडक ही एकदम जबरदस्त कडक होता, म्हणजे असा गोळाच डायरेक्ट डायरेक्ट असा. तो डायरेक्ट म्हणतो गोटा आणला, घरचे म्हणे पप्पा गाटा पोरं म्हणे काय आणला. म्हणे तुम्ही खाऊन पहा, वय एसीटी वैदिकचा आहे, आपण ज्याच्यावर वांगे करीतो. पोरांना आता प्रेम झालंय एसीटी वैदिक म्हणजे काय त्यांना कळायला लागलंय. आणि त्याने जेव्हा खाल्ला आवर्जून आम्हाला ती उत्साहात भाजी बनवल्यानंतर या गड्ड्याची भाजी कशी लागती तर तो गड्डा डायरेक्ट 4थ्या गड्ड्याची भाजी केली आम्ही, तो इतका टेस्ट लागला तर एकदम भयानक. आता उद्या आमच्या मनात संकल्पना आली का आपल्याला परत गड्डा पीक लावायचा आहे, आपलं क्षेत्र पडेल तिथे कोबी लागवड करायची, ती बी पूर्णपणे एसीटी वैदिक वर करायची. अरे वा. आणि लोकांना आरोग्य चांगलं द्यायचं, त्यांना सांगायचं का बाबा तुम्ही खाऊन पहा. बरोबर. तुम्ही भाजी करून पहा, खाऊन पहा, नंतर पैसे द्या. इथपर्यंत आपली हिंमत आहे. बरोबर का बाबा आपल्याला माहिती आहे का त्यांना जर चांगलं चवीला भेटलं तर 100% आपल्याला ते चांगलं. डायरेक्ट यांची मेथीची भाजी टाकली होती. आम्ही म्हणलो बा आपण दुसऱ्याला चांगलं सांगत होतो, आपण हे करायचं. मग यांनी मेथीची भाजी टाकली, फुलं येत होती. फुलं आल्यानंतर मेथीची भाजी कडू लागत. बरोबर. मी घरची बाई म्हणे ती भाजी कडू लागल तुम्ही काय आणली. तिला म्हणलो जर कर एसीटी वैदिक वरची तुम्ही खाऊ नका पण मी खातो बाबा. केली ती फुलं यायला भाजी कडू नाही लागायला लागली. मग घरचे म्हणे अरे कडू नाही लागत. अरे म्हणलं ती एसीटी वैदिकची ती कडू कशी लागल. बरोबर. तुम्ही खा म्हणलो. मग आम्ही सगळ्यांनी खाल्ली. म्हणजे पाहून काही नाही पण जेव्हा आपण खातो एकदम खतरनाक अनुभव. पपई कशी लागली. तर एकंदरीत तुम्ही सगळंच खाल्लेलं आहे. एसीटी वैदिकचं मेथी खाल्लेली, पपई खाल्लेली, कांदे खाल्लेले आणि आता वांग्यावर आले. म्हणजे एकूण एक पीक तुम्ही एसीटी वैदिकवर करताय आणि त्याचा अनुभव आज समजा एवढे 20-25 वर्षापासून शेती किती वर्षापासून करताय. मी साधारण तरी शेती 20 वर्षाच्या आसपास पासून करीत असं. 20 वर्षाच्या आसपास पासून करताय. 20 वर्षापासून रासायनिक वापरत होते आणि तिकडून इकडे आल्यानंतर काय वाटतं एकंदरीत. समाधान वाटतंय, आनंद वाटतोय. या टायमाला वांग्याचे बाजार पडे. जर वांग्याचे बाजार असते तर आपल्याला 100% खर्च पेक्षा बी जास्त उत्पन्न भेटलं असतं. बरोबर. आणि असं एक वाटायला लागलं आता लोकायला समाधान म्हणजे चांगलं खायला घालून का बाबा नाही पैसे भेटले तरी चालेल. लोक जे प्रशंसा करताय
म्हणजे जे तुम्ही एका वाक्यात सांगितलं का समाधान वाटतं, समाधान. जे लोक प्रशंसा करते बघा, आज दर तर काही आपल्या हातात नाही, गुणवत्ता आपल्या हातात आहे, क्वालिटी आपल्या हातात quality आहे, चव आपल्या हातात आहे, वांग्याची क्वालिटी आपल्या हातात आहे, सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहे. पण समजा जर दर जरी नसले तरी आज तुम्ही जे भरभरून बोलताय, तर तुम्हाला असं वाटत नाही का हे जे समाधान आहे हेच खरं आपला विजय आहे, असं वाटत नाही? नाही मग विजय वाटतं ना, वाटतं. म्हणजे आज मार्केटमध्ये आल्यानंतर लोक त्यांचा माल कोण लवकर उचलल याची प्रतीक्षा करावी लागते. नाही ना, आमच्या मार्केटमध्ये असा एक माणूस होता का त्याच वांग एवढ्यात जास्त वर जायचं, तर त्याचं नाव नाही सांगू शकत मी, पण त्याचं वांग वर जायचं. नंतर आपले वांगे जेव्हा जायला लागले तर आपले 50 रुपये त्याच्यापेक्षा जायला लागले. तर एक दिवस जो व्यापारी होता त्याने उचललं, तो म्हणे अशी क्वालिटी पिकव म्हणे, समोरच्याला म्हण तू अशी क्वालिटी पिकव म्हणे. अरे म्हणे तुझं वांग दिवसभर ठेवले झुमलं होऊन जातं म्हणे, 2 दिवस ठेवलं ना म्हणे तरी तसं तसं राहतं म्हणे, तू क्वालिटी पिकव म्हणे. हे पाय म्हणे गुग्याने कसं वांग आणलंय म्हणे आज मार्केटला, गुग्याच्या वांग्याला तोड नाही म्हणे. मग त्यांना म्हणलं असं काय म्हण नका त्याला, वांग काय पडून जातं ते झुरमळेल पडून जातं म्हणतात, झुरमळून जातं त्याचं वांग, काळं पडत. आपलं 2 दिवसचं वांग एकदम असं जसं काय आज तोडून आणलं असं वाटत. बरोबर आहे. त्याला ते पाय म्हणे याच्यावर भुरी नाही काही नाही. बरोबर बरं कसं ते जे वांग आहे ना, तो शेतकरी जो आहे ना, तो कोणाला ते रोपही सांगत नाही कोणतंही, ते जात कोणती ते बी सांगत नाही. लोक त्याला जात विचारायसाठी ना प्लॉट राहते, रोप सुद्धा लपून ठेवतो तू, म्हणजे दिसू देत नाही. एवढा सिक्रेट म्हणजे असून आपण घुगे साहेबांनी आपल्या पहिल्याच 50 ने वाढवा ऐकलं, 50 ने वाढवा ऐकलं, त्याचाच विजय आपला जास्त आहे. विजय जास्त आहे. एकंदरीत तुमच्या हातात जे वांग दिसतंय, क्वालिटी दिसते बघा, किती चमक आहे. लय चमक. मेन म्हणजे देठ एकदम पाहिलं तर देठ म्हणजे एवढे मोठे देठ माझ्या मते मार्केटमध्ये कोणाची नसते. नाही बरोबर आहे. आपण SCT वैदिक वर आता तुम्ही इकडे वळालेले 13 महिने चालवायला लावायचं ना, बड्डे करायचा. आता जवळजवळ सर हे 3-3.5 महिन्याचा आहे, 3रा भेसळ डोस भरलाय कालच 3रा भेसळ वरतीच दिसतोय आपल्याला. बरोबर आहे. तर 3रा म्हणजे जे शेड्यूल चालतं आपलं, किंवा आपण जे म्हणतो का तुम्ही तुमच्या मातीवर लक्ष द्या, मातीवर काम करा, बेसल डोस भरा, त्या पद्धतीने काम चालू आहे. आज विरुद्ध दिशेला काम करताय, बरोबर आहे, तरी पण एवढी आनंदी. लोक म्हणते तुम्ही येडवले बाबा, तुम्ही येडवानी करत्या, तुम्ही काही करत्या काही वेगळं करत्या. बरोबर. एक दिवस मी स्वतःच वैतकलो होतो. बरोबर. मी गेलो आमच्या दुकानदाराकडे, त्यांना म्हणलो आपल्याला ते SCT वैदिकच करायचं नाही म्हणलो. हे म्हणे काय झालं, अरे म्हणतो प्लॉट तर मला पसंत पडा ना, मला 10-26 गोणी न्यायची म्हणलो, 10-26 द्यायचं बरं, आणि मला ते नाही करायचं म्हणलो. ते दुकानदार म्हणे बसा पाणी मिनी घ्या म्हणे. आमचे दुकानदार होते त्यांनी म्हणे नाही पाणी मिनी घ्या, थांबा थोडस, तुम्ही थोडे शांत व्हा, तुम्ही लय हे करू नका. मग ते म्हणे काय झालंय, अहो म्हणलं मला त्याची ग्रीनरीज चमका ना, ग्रीनरीज वाटत नाही म्हणलं मला प्लॉट मध्ये, कारण रासायनिकचं कसं आहे, दिलं का लगेच दुसऱ्या दिवशी दिसत. बरोबर. दिलं का लगेच दुसऱ्या दिवशी कलर. आणि मी हे म्हणतो अहो थांबा, मग हे दुसऱ्या दिवशी प्लॉटवर आले, याने शीट दिली, याने सांगितलं मला यांना अमुक अमुक द्या बुवा, त्यांना म्हणलं माझे पैसे नाही. ते म्हणे अहो तुमच्या पैसे जरी पैसे नसेल तर मी तुम्हाला सहकार्य करतो, पण तुम्ही आता इतका खर्च केलाय ना तर प्लॉट अर्धेव सोडू नका, आपल्याला शेवटपर्यंत त्याचं समाधान करायचंय. तर त्यांनी एवढ्या बाऱ्यामध्ये मला बरंच त्यांनी सहकार्य केलंय. आणि त्या दुकानदारानं मला अक्षरशः बळजबरी खतं टाकून दिले गाडीवर. त्यांना म्हणलं नाही मला न्यायचंच नाही, तुम्ही मला देऊच नका म्हणलो, माझे पैसेच नाही डायरेक्ट. ते म्हणे नाही तुम्ही घेऊन जा, तुम्ही प्लॉटला सोडा, नंतर पाहू आपण, नंतर तुमचे वांग्याचे पैसे आले मा चुकते करा, पण तुम्ही पहिलं प्लॉटला सोला. तर पहिल्यांदा पाहिलं का बाबा SCT वैदिकचं तर समजा आम्ही वापरलंय, पण मग त्या दुकानदाराचं प्रेम आम्हाला पहिल्यांदा भेटलं का बाबा, असा दुकानदार भेटला का बाबा, तो म्हणला दिलदार खुशीनं का बाबा नाही तुम्ही कराच, तुम्ही या प्लॉटवर लक्ष द्या, तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. त्याने म्हणजे एक त्यांच्या सख्या भावाने आम्हाला जपलं, तर आम्हाला त्याने आजपर्यंत आमच्या प्लॉटवर कधी आम्हाला कमीच पडू दिलं नाही. अशी कंडिशन आहे आज शेतकऱ्याची, कशाला उदाहरण देत नाही. तर आम्हाला समाधान वाटलं त्या गोष्टीचं का बा आम्हाला सांभाळून घेणारा माणूस भेटला. ते आधी बी करायचे ना सर, बरोबर, त्यांना खूप अडचण, आम्हाला खूप अडचणी यायचं, त्याच्यामुळे मी करीत नव्हतो. हे म्हणायचे रासायनिक प्रेम करता, अहो रासायनिक प्रेम करता म्हणजे एक गोष्ट भेटायची, एक गोष्ट भेटत नव्हती, एक गोष्ट भेटायची
आणि ती भेटली का तो समोरचा दुकानदार आम्हाला अडचणीत धरायचा बाबा तुम्ही नाही एवढेच पैसे द्या, बरोबर. तुम्हाला आजारी नाही. आणि याचं असं आहे ते सर त्यांचं पहिल्यापासून ते आपलं शेड्यूल सांगितलं ते द्यावं लागतं त्या झाडाला, आपण तेच देऊ शकत नव्हतो. मग ते झाड आपलं कमजोर व्हायचं. मग आम्ही निरेशाकडे जायचो, हे मला रावण्या करायची, अरे नाही तू कंपल्सरी करतो, तू खरं यायला सांगितलं करायचंच नाही ते मला नकोच बुवा. ह्या टायमाला काय योग आम्हाला जो कस्टमर दुकानदार भेटला तो चांगला भेटला, बरोबर. त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो, नाही तर आम्ही काही एसटी वैदिककडे आलो नसतो, बरोबर, आणि काहीच नसतो. म्हणजे एकंदरीत तुम्ही एवढे भावूक झाले सर आज. म्हणजे प्रत्येकाची आशा असते का बाबा आपलं जे पीक आहे आपल्याप्रमाणे पिकलं गेलं पाहिजे, बरोबर आहे. तुमची तशीच आशा होती आणि जे काही अडचणी येतात त्याच्यावर आपण काहीतरी मार्ग काढून शेती करत असतो, बरोबर आहे. तर आज समजा जे तुम्ही समाधान म्हणता, बरोबर आहे, या बघा पैसा तर आज न उद्या आपल्याला भेटणारच आहे, पण जे समाधान भेटतं एसटी वैदिक मुळे आणि आज तुम्ही जे काही भावूक झाले, जे मनापासून बोलताय एवढं म्हणजे पूर्ण आत्मा आणि मन एकत्र ठेवून तुम्ही आम्हाला म्हणजे जे आहे का खत देणार आहे म्हणजे प्रोडक्ट देणार आहे तेच आम्हाला म्हणजे गणेश भाऊंनी तुम्हाला लय जपलं, भरपूर जपलं, सख्या भावाने विश्वास ठेवला आमच्या, म्हणून आजपर्यंत आम्ही वैदिक मध्ये आलो, नाही तर आलो नसतो. मार्केटमध्ये जाताना सुद्धा आपली कॉलर टाईट राहते का बाबा, आणि मार्केटमध्ये गेल्यावर समाधान वाटतं का आपण काहीतरी करतोय. समाधान नाही सर, जाऊ मी मार्केटमध्ये जातो मी छातीला हात लावतो, अरे हे डायरेक्ट बिना केमिकल तुम्ही खाऊन पान मग टेस्ट सांगा. ते म्हणता आज एक ग्राहक होतं आणि मी त्या दुकानदाराला सांगत होतो का बाबा हे वांगे मला साहेब आले प्लॉटवर, मला लवकर जायचंय. तो म्हणला नाही एवढे रचू लाग. मी त्याला थांबलो, एक गिराईक आलं, त्यांना म्हणलो तू नुसतं इकू नको हे वांगे, तर तुम्ही घरी खा, तुम्ही त्याचं खाऊन पान मग सांगा आम्हाला, बरोबर. मग ती बाई म्हणे हा माणूस एवढा कसा काय बोलू राहिला. त्यांना म्हणलं मी छातीला हात लावून सांगतो, डायरेक्ट लॅब टेस्ट करा, जर याच्यात सापडलं मग बोला. सापडूच शकत नाही, आम्ही जीवापेक्षा जास्त प्रेम केलं पिकवलेलं आहे म्हणतो. तर एकंदरीत म्हणजे हा जो काही तुम्ही पूर्ण अनुभव सांगितलं सर, तर नक्कीच तुम्ही जे काही आता वेगवेगळी पिकं करणार आहे, तुम्हाला गणेश जगताप सर आहे ते मार्गदर्शन करतील वेळोवेळी. तुम्हाला काही अडचणी आल्या तर आम्हाला पण संपर्क साधा. आणि जे काही आता आपलं प्लॉट दिसतोय पूर्ण वांगे हातात आहे, पूर्ण प्लॉट जर पाहिलं तर काळोखीमध्ये आणि सगळीकडं जर बघितलं तर 3-3, 4-4 ठिकाणी सेटिंग झालेली आहे, बरोबर आहे. फुलकळी दिसते आपल्याला आणि पानं जर बघितले तर पानं पण एकदम हातापेक्षाही मोठे पानं झालेले. तर एकंदरीत जे काही आता शेतकरी आज तुम्ही म्हणजे तुम्हाला मित्रांनी सहकार्य केलं किंवा तुम्ही पण धीर धरला. आधी प्लॉट पण जसा पाहिजे तसा दिसत नव्हता, पण त्याच्यामध्ये पण धीर धरून तुम्ही याच्यामध्ये काम चालू ठेवलं, बरोबर आहे, आणि तुम्ही अंतिम ध्येयापर्यंत पोहोचले. तर शेतकरी जे आहे वांगे म्हणा, टमाटे म्हणा, वेगवेगळे पिकं लावतात. आता कांद्याचे पण शेतकरी. हो सर, मागच्या वेळेस म्हणजे 2-3 वर्षापूर्वी पाऊस असा लगातार चालू होता, आपण इथंच रोप टाकेल होतं. बरं, या क्षेत्रातले जेवढे बी ओळे होते सगळे बसून गेले होते, सगळे बसून गेले आणि आपलं चालू आपलं रोप एकदम क्लिअर होत. म्हणजे एकंदरीत सगळं चॅलेंज जे आहे तुमचं कसं वातावरण असो, एसटी वैदिक म्हणजे तुम्ही मातीला पोषण द्या, बरोबर आहे, पिकाला पोषण द्या. 100% तुमचं जे पीक आहे ते तुमचं ताकदवरच राहील, त्याचं जोम तसं आहे तसंच राहील, बरोबर आहे. तर काय सांगाल सर इतर शेतकऱ्यांना का जे आता भरपूर तुमचे वांगे पाहून वेगवेगळे पिकं पाहून वांग्याला ते ना 1 महिनाभर मध्ये डायरेक्ट गॅप द्यायला होता. आमच्याकडे कांदा लागवड, कांदा हे प्रमुख पीक असल्यामुळं आम्ही मोठ्या प्रमाणात कांदे लावतो, बरोबर. तर हा भाजीपाला एक जोडधंदा म्हणून आम्ही लावित राहतो दर टायमाला, बरोबर. तर मधल्या काळामध्ये 1 महिनाभर फक्त लागवड करून दिली, भेसळ डोस भरला, नंतर सोईल चार्जर बी आपल्याकडून गेलं नाही पुरेसं. म्हणजे तरी येळोवेळा यायचे माही रहित गारका मारून जायचे, ते म्हणायचे या प्लॉटवर यायला सांगायचं, माझ्याकडे वेळ नाही, तुम्ही प्लॉट पाहून गेले नंतर सांगा मला काय, बरोबर. हे दुकानदार आले बरेच वेळेस, आमचे सहकारी मित्र आले, यांनी 4-5 वेळेस प्लॉट पाहून गेले माही रहित. ते सांगायचे बाबा तू प्लॉटवर लक्ष दे, तू प्लॉट कडे पाय, तुला काहीतरी भेटल, बरोबर. पण मग आमच्याकडे कांदा प्रमुख पीक असल्यामुळे कांद्याची अशी पल राहते, आमच्याकडे मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड राहते. त्या टायमाला मग आम्हाला वेळच राहत नाही, मजूर भेटत नाही, काही नाही. त्याच्यामुळे त्या वांग्याकडे मधल्या काळात झालं नाही. नाही तर तुम्हाला सांगतो मधल्या काळात सुरुवातीपासून अजून लक्ष राहिलं असतं, अजून प्लॉट बाहेर राहिला असता, अजून बाहेर राहिला असतं.
पण तरी जे अपुरं प्रेम केलं त्याच्यामध्ये पण भारी झालं, त्याच्यामध्ये बी समाधानकारक आहे आपण. बरोबर आहे. आणि जे काही आता तुम्ही बरेचसे लोक आहे सर का त्यांचा विश्वास पटत नाही, बरोबर, ते वापरायला प्रवृत्त होते, आपण कुठेतरी कमी भेटत. एक टाइमला दुकानदार आहे तो चांगला भेटत नाही, बरोबर. तर काही काही दुकानदार असं आहे का ती सांभाळून घेत नाही, बरोबर. तर आम्हाला त्याच्यामध्ये चांगला भेटला का आम्हाला दुकानदार चांगला भेटला म्हणून आम्ही या क्षेत्रात आलो, नाही तर आम्ही बी आलो नसतो. बरं, पहिल्यांदा मी बरेच वेळेस आलो, त्याबद्दल आपण गणेश भाऊंचे पण भाऊंचे आभार मानले पाहिजे. तरी तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल याच्या आधी, का शेतकऱ्यांनी SCT वैदिक वापरलं पाहिजे का? वापरलं पाहिजे सर, वापरलं पाहिजे. म्हणजे आमच्या इथं अशी संकल्पना आहे का बाबा बाजरी, गहू, जे जे आपल्याला खाणारे पीक आहे ते पहिले बनवायचे, बरोबर. आणि ते तर भविष्यात आमचं असं आहे. आम्ही त्या दिवशी गणेश भाऊला म्हणलो आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो, तुम्ही दुकानावर बसताना आपण अजून एक मॉल विकत घ्या, असं मॉल सारखं घेऊ आणि त्याच्यामध्ये आपलं प्रोडक्ट, बरोबर, जेणेकरून भाजीपाला, गहू, शेंगा, भुईमुगाच्या जे जे आपण SCT वैदिकचं 100% ते ठेवू, लोकांना सांगू आपल्याला इतरांपेक्षा तुम्ही आरोग्याला चांगला खा, बरोबर. आणि भविष्यात आमचं आहे तशी संकल्पना. आता भगवंत काय आम्हाला साथ दिली ते 100%. तर इतर शेतकऱ्यांनी 100% वापरलं पाहिजे. हो, आणि जसं तुम्ही एक धीर धरला, त्या धीर धरून जर वापरलं 100%. याच्यामध्ये श्रद्धा हा महत्वाचा विषय आहे, धीर धरणं. आता कसं आहे लोक धीरच धरते नाही, बरोबर. लोकांचं कसं आहे आज द्यायचं उद्या घ्यायचं, बरोबर, पिकाला आज द्यायचं उद्या घ्यायचं. SCT वैदिकचं असं आहे का तुम्ही हळूहळू हळूहळू देत राहा, नंतर तुम्ही तुमचं थोडं पुण्य गोळा करा, नंतर तुम्हाला त्याचं फळ नक्की भेटणार. बरोबर आहे. पण आता लोकांचं ती भावना नाही राहिली, बरोबर का नाही. आता एक दिवस याच्या वाळा पाड्या मी गेलो यांना म्हणलो अहो मी डिलिकेट आणून ठेवेल, डिलिकेट मारून देतो म्हणलो. ते डिलिकेट शिवाय जातीच नाही. आता याचा पूर्वीचा अनुभव होता आपल्याला, डिलिकेटनच कव्हर होतं किंवा कोरोजन मारत्या, डिलिकेट मारत्या, ट्रेसर मारत्या, बरोबर, अशा अनेक प्रकारचे औषध आहे ते एकदम खतरनाक आहे का ते आळाईला एका रात्रीत कंट्रोल करत्या. यांना म्हणलो अहो मी ते डिलिकेट मारतो, हे म्हण नाही डिलिकेट मारू नका, तुम्ही डिलिकेटचा डोक्यातून खूळ काढून टाका, मी तुम्हाला प्रोडक्ट देतो, आपलंच प्रोडक्ट मारा ना आपल्याच याच्यावर करा. आपल्याला दुसऱ्याला छातीला हात लावून सांगतील की बिना केमिकल आहे, जसं तुम्ही बोलताय ना म्हणे तसंच करायचं म्हणे. त्यांना म्हणलं जाऊ द्या आता ते काहीतरी झालं तर मग त्याला डिलिकेट मारायचंच नाही. नाही तर आजपर्यंतचा इतिहास आहे का बिना डिलिकेट त्याच्यानंतर तुमचं त्याच्याशिवाय वांग येतच नाही, आणि बिना केमिकलचं वांगच येत नाही असा माझा स्वतःचा गैरसमज होता. बरोबर, का बुवा त्याला मारावं लागेल. आज बी मापई केमिकलचे पुढे आणून पडेल, पण सरांचं मार्गदर्शन मारू नको बरं का, मारू नको बरं का, वेळोवेळी घे म्हणजे मारू नको बरं का, तू काही करशील मारू नको प्लॉटवर. आणि मला खरे 3 दिसले नाही, बरोबर, तर मारायचं हेच भेटलं नाही. म्हणलं जाऊ दे मारायचंच नाही, आपल्याला सरांना सांगितलंय ना 100%. सर तो मी इथून नेले होते टोमॅटो, इथून तोडून नेले होते, तर त्यावेळेस मी जेव्हा शॉपवर आपल्या टोमॅटो ठेवला त्यावेळेस अक्षरशः तुम्हाला सांगतो मी 500 रुपये पेन दिली कोणाला बी. म्हणलं हा टोमॅटो फोडून दाखवा. आधी मी फोडून पाहिला, म्हटलं आपल्यावर फुटत नाही, कोणी फोडणार नाही. तुम्हाला सांगतो 7-8 लोक आले, दाबून पाहिला, कोणावर टोमॅटो फुटला नाही. मी 500 रुपये पेन देतो डायरेक्ट सांगितलं किती जणांना, पण नाही फुटला, कोणाकडून फुटला नाही टोमॅटो. तर एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. आज तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता, बरोबर. हा नांदगाव तालुका आहे तुमचा, आणि नांदगाव तालुक्यात भरपूर शेतकरी आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांसाठी वापरताय. तर भरपूर शेतकऱ्यांना इच्छा असेल का हे औषध वापरायचे किंवा हे तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन हवं असेल, तर तुमचं थोडक्यात नाव, पत्ता, दुकानाचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव गणेश जगताप. बरं. मी नांदगाव इथं शॉप आहे आपलं नवीन तहसील समोर, बरोबर, आणि आपल्या शॉपचं नाव आहे श्रेया कृषी सेवा केंद्र, आणि माझा मोबाईल नंबर आहे 9518 39 74 84. बरोबर. आपण नांदगाव तालुक्यातून कुठून पण आपले संपर्क करू शकता. आपण व्हिजिट पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे जास्त व्हिजिट देत असतो, का शेतकऱ्याच्या माल न घेता सुद्धा आधी सुद्धा आपण व्हिजिट देत असतो बऱ्याच ठिकाणी. आणि आज ते शेतकरी असे का आपल्याजवळ जेवढे जोडलेले शेतकरी ना हे खूप म्हणजे जवळचे आणि प्रेमाचे. तुम्ही आता जो उदाहरण बघितलं का जे वापरायणारी इच्छा नसताना सुद्धा आपण त्यांना वापरायला लावलेलं आहे. आपण खरं एक पुण्याचं काम करतो म्हणून हे दुकान टाकलेलं आहे आणि ते आज चालू आहे. बरोबर. मी कोणताही एक म्हणजे पैसा कमावा या हिशोबाने आपण करत नाही. आणि आपली कंपनीच्या राम सरांनी जे सांगितलंय का बा तुम्ही तुमच्या शेतकरी असेल किंवा ग्राहक कोणी असेल त्याच्यावर प्रेम करा, बरोबर, ते तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या मागे पैसा लावा, बरोबर, पैशाच्या मागे पळू नका. म्हणून आपण तेच करतोय आणि आज आपण त्याच्यात सक्सेस पण आहे.
अरे वा. आणि आपलं दुकान पण खूप चांगलं चालतंय अरे वा. योगायोगाने आणि सगळ्याच गोष्टी चांगल्या. म्हणजे तुम्ही सगळे एक विचाराचे मित्र तयार झालेले आणि माझ्या मते तुमचा हा परिवार आहे हा असंच सुखाने नांदावा. तर तुम्ही जे काही मार्गदर्शन केलं म्हणजे जे काही अनुभव सांगितले, आज समजा वांग्याची आपण क्वालिटी पण बघितली, सगळ्या गोष्टी बघितल्या आणि तुम्हाला जे अनुभव आले ते तुम्ही सांगितले, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. नक्कीच तुमचा हा व्हिडिओ महाराष्ट्रभर आणि सगळे शेतकरी प्रेरणा घेतील. धन्यवाद. धन्यवाद. जय एस सी टी वैदिक. जय एस सी टी वैदिक. जय SCT वैदिक. जय एस सी टी वैदिक.